आलेलो आहे गुहेमध्ये. तू काय पाहिजे? डाळिंब बघू कुठं आहे दाखव. हाय 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 चल 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 चल. आणि प्लेट खाली सांडायचं. हा तर आता दुपारची झोपून उठली आमची प्राव्या आणि प्राव्या म्हणाली मला आता डाळिंब खायचा आहे. पप्पा डाळिंब, चाकू, प्लेट. आणि आता प्राव्याला मम्मीनं काय दिलंय? छान आहे. हाय करा. हॅलो कशा आहे? प्राव्या आता डाळिंब खाते. आज आमची आम्रपाली खूप 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 गुस्सा होती. खूप गुस्सा होती. चेहरा बघा किती रागीट झालेला आहे तिचा. गुस्सा छोड दो. कागा कागा छोड़ दो गुस्सा छोड़ दो. कितना गुस्सा करोगी? मरवाओगी क्या? मम्मी चिडली? सांग चिडू नको म्हण. चिडू नको म्हण. चिडू नको. आणि आता प्रव्या पण कुठं जायचं? कुठं जायचं? लांब जायचं. लांब. कोण कोण जायचं? पप्पा, चिऊ, प्राव्या, सारखा मी पप्पा काय नावच घेत नाही. मी म्हणाले पप्पा 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 तर प्राव्या आमची पप्पांचं नावच घेत नाही. कुठे जायचं? कामाला. अरे सुट्टीच्या दिवशी पोरगी माझी पाठवते मला कामाला. काय करायचं या माणसाने? नुसतं काम काम काम. किती काम करायचं गुंडू. काय करायलास? शाळेला गेली नाही? माऊलीची कधी आलीस तू? 1 महिना झाला माऊली इथं आलेली आहे. आणि इथं स्वरा खेळत आहे टेनिस. बघा तोंडाकडे बघा तिथे किती खुश आहे. किती खुश आहे बघा. वाव. आलेलो आहे गुहेमध्ये. किती रुपयाला घेतले? किती मोठ्यानं बोल. 30 रुपयाची. प्राव्या काय घेतले मम्मीनं? मम्मीने काय घेतले? कणीस म्हणायचं. कणीस. मक्याचं कणीस. तर मित्रांनो हे आहे आपलं श्री ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर. ओके. आणि ही आहे संत ज्ञानेश्वर महाराज व संत नामदेव महाराज यांच्या भेटीवर आधारित समूह शिल्प आपल्याला इथं बघायला मिळणार आहे. बघूया चला आता. समूह शिल्प हे खूप प्रचंड मोठं आहे मित्रांनो. खूप मोठं आहे. तुम्हाला वाटेल आता किरकोळ असेल काहीतरी, पण मी तुम्हाला लवकरच दाखवतो. तुम्हाला ती झाडाखाली बसलेली माणसं दिसतात का? त्या माणसांपेक्षा ती किती मोठी दिव्य भव्य अशा मूर्ती आहेत बघा.
चिकला चिकला मी आणलंय मक्याचं कणीस भुट्टा. मक्याचं कणीस आणलंय भुट्टा आणि कोल्हापुरात काय झालं प्राव्या काय झालं काय नाही मी आहे ना. काय झालं बुबू काय करत नाही हात हात कुठं आहे कुठं आहे ऐकत नाही मोंड एकदम अजिबात ऐकत नाही रे. चिवला आमची दाताला नाही मक्का खायचं बघा मक्याचं कणीस खात्या का चाळा कसं बायको आमचे काका असे अनकम्फर्टेबल होत्या. या चेहऱ्याकडे बघा आता मी सगळ्या गावासमोर इथं असं पहिल्यांदा असं डेअर करतोय की असं सगळ्या पब्लिकमध्ये मी असं कॅमेरा लावून ट्रायपॉड लावून आपण शूट करायला लागलोय. काय काय आहे तिथं मित्रांनो मागं आमच्या इथं तुम्हाला दिसत असेल संत ज्ञानेश्वर महाराजांचे असे प्रसंगचित्र भरपूर या ठिकाणी काढलेले आहेत. तसेच एक सगळ्यात मोठी अशी किती फुटी मूर्ती असेल आम्रपाली तुला काय वाटते ते मागं जे स्कल्पचर आहे आपल्या मागं दिसते किती उंच असेल तिची फुटी सॉरी उंच फुटी असं नाही म्हणत मला किती फुटी असेल मूर्त्या आम्रपालीच्या मध्ये 30 फुटाच्या त्या मूर्त्या असतील. आता आम्ही असा विचार केला की प्राव्या थोडीशी खेळेल पण बघा आता खेळते का कसं घालवायचं गेला तू आता खाय दिलीस का त्याला खाय दिलीस का बसले बस म्हण त्याला बस म्हण बस म्हण बस 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 मजा करा. शिव काय म्हणते मम्मी काय करत नाही ते काय करू आपलून द्या. काय करत नाही बुब्बू घाबरली चिव घाबरली. आम्रपाली सारखी सेम पोज देते चिव चिव मम्मी कशी पोज देते प्राव्या मम्मी कशी देते पोज इकडं आमचं पोजिंग चाललेलं आहे. प्राव्या आमची इथं फक्त बिस्किट मधलं क्रीम क्रीम खायला लागले आणि प्राव्या बिस्किट कोण खायचं का बिस्किट कोण खाणार बघा आमची प्राव्या कशी खाते स्वीट कॉर्न. आता बराच वेळ झाला मी प्राव्याला आल्या इथं खायला प्यायला द्यायला लागलोय. आता आपण जाऊया आता तिला जरासं खेळवूया बघूया खेळवते काय तर प्राव्याला दाखव प्राव्या चला मम्मीला बाय बाय कर बाय बाय टाटा चला चला फिरून येऊया. टुंडूला आमच्या कॉर्नफ्लॉवर नाही व्हॉट इज दिस स्वीट कॉर्न दिस स्वीट कॉर्न प्राव्या डीड्स चला चला मी आलो मम्मीला पण आलो मागं बघून पुढं कसं पळायचं गुंडू मागं बघून पुढं पळायचं नाही पुढं बघून पुढं पळायचं पुढं बघून पुढं चला 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 पळ 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 प्राव्यानं आमचं कसलं कॉन्सन्ट्रेट केलंय बघा तिला एक बाळ दिसले इथं बाळ दिसले कोण आहे चू दिदी दादा आहे तो अरे होय किंवा आहे द्यायचं दणगच कसा पडला अर्णव दादा धपकन पडला लागलं त्याला नोजला अरे बापरे रडला का मग कसं रडला अरे बापरे
तर मित्रांनो इथं काही प्रसंगचित्र सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रसंगावरती आधारित काही प्रसंगचित्र म्हणजे त्याला आपण उतित शिल्प म्हणतो. उतित शिल्पांसारखे अनेक प्रसंगशिल्प म्हणू शकतो आपण इथं आहेत. एकदम डिटेल्समध्ये मी नाही सांगत की ते नेमकं त्या प्रसंगामध्ये नेमका काय प्रसंग आहे ते, पण मी तुम्हाला दाखवतो. तिथं चिवच्या तिथे फोटो काढायचा. कुठे गेले पप्पा? आहेत की. तिकडे सर हे ते पादुका मंदिर आहे. ओके, आणि इकडं बघताय ते तुम्ही ते स्कल्पचर आहे मोठं. आणि हा मागं इतका छान व्ह्यू आहे. इकडं फुल डेप्थ आहे. इकडून बसेस गाड्या वगैरे जातात. म्हणजे याच्या दोन्ही बाजूंना आपल्याला रस्ता दिसतो ॲक्च्युली काय. आणि बरोबर 2 रस्त्यांच्या मधून गेलेली ही जी जागा आहे ना, त्या जागेमध्ये मस्त गार्डन केलेलं आहे. हे गार्डन तुम्हाला कसं वाटलं बघा. मी बऱ्यापैकी कवर केलेलं आहे ज्ञानेश्वर गार्डन. खूप छान आहे. शनिवार रविवारचे इथले आजूबाजूचे लोक खूप इथे येतात. हे बरोबर तुम्हाला आळंदी रोडला जाताना नेमकं दिग्गीच्या जरासं पुढे गेलं की तुम्हाला हे लोकेशन सापडेल, पादुका मंदिर. तर मित्रांनो, प्राव्याला आता लोणी डोसा डोसा खायचा आहे. पप्पा डोसा असं म्हणत होते. त्यामुळे आम्ही आता इथेच वाटेत एक खाऊ गल्ली आहे जे रस्त्यावरतीच आहे. आणि बरेच लोक इथे फिरायला येतात. तर संध्याकाळी फिरायला येणारे इथे खायला येतात. आणि तसंच आम्ही पण आता इथं खायला आलेलो आहे. चिवला आता आम्ही घेणार आहे लोणी डोसा. बघूया कुठं आहे लोणी डोसा. काय पाहिजे प्राव्या तुला? डोसा त्याला कितीला आहे? बाबांनी खाल्लं नाही? का खाल्लं नाही? मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे घरी पोचलेलो आहे आम्ही इथं. आणि चिवूला गडबड आहे भरपूर की ते खाऊ काढून द्या. काय ते पाहिजे तुला? आता मी बाहेर डोसा खाऊन आलोय. चिवूला पाहिजे आहे शेगाव कचोरी. आत्ताचा व्लॉग मी क्लोज करतोय मित्रांनो. हां, पप्पा चिवू. हां, तर मित्रांनो आता मी व्लॉगचा शेअर करत आहे. चांगला वाटला असेल नक्की कमेंट करून मला कळवा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.